पुढची बातमी राजकीय वर्तुळातून। राज्यामध्ये महापालिका निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येते। ठिकठिकाणी जागावाटपावरून नेत्यांमध्ये नाराजी दिसतेय। अशातच पुण्यात देखील जागावाटपामध्ये शिवसेना आणि भाजप पक्षातील तिढा अजूनही कायम आहे। शिवसेनेला हव्या असलेल्या जागा द्यायला भाजप तयार नसल्यामुळे शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी नाराज आहेत। अशातच शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचंही सांगितलं जात आहे। जागावाटपावरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झालाय। निवडून न येणाऱ्या जागा भाजप आम्हाला देत असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय। विषय तो नाही, शेवटी अजून तो सगळी युती गुलदस्त्यात आहे, सगळ्या जागा गुलदस्त्यात आहे। पण कालपर्यंत तो माझ्याबरोबर होता, उद्या आजपासून तो माझ्याबरोबर नाही। त्यांनी सांगितलं पप्पा तुम्ही तुमचं बघा, मला माझं बघू द्या। पण मी म्हटलं थांब जरा, शिंदे साहेबांवर विश्वास ठेव, शिंदे साहेब तुला योग्य ते न्याय देतील। नाहीतर तुला निवडणूक लढवायची हे तर तो बसणारं रक्त नाही, ती स्वाभिमानी रक्त, ते लढणारं रक्त आहे। मला तो आता तो ठरू झाला, त्याला कसं काय करायचं अजून समजतोय का बघू, आता काय करता येईल ते बघू। पण शेवटी मी शिवसेनेचा करणार हे प्रश्न। मुलगा अपक्ष लढण्याच्या तयारीत आहे, म्हणजे हळूहळू तो त्यात काल माझ्याशी तेच वाद करत होता की मला निवडणूक लढवायची, मी थांबणार नाही। म्हणजे तो अपक्ष लढण्याच्या तयारीत करतो। जे काय होईल तो त्याचा निर्णय आता त्याच्या हातात आहे, त्याला काय घ्यायचं तो त्याला घेऊ। दंगेकरांवर अन्याय होणार नाही याची काळजी निश्चित पक्ष घेतील। दंगेकरांनी आमच्या पक्षात आल्यानंतर त्यांची जर कोणी कोंडी करत असेल तर त्यावर उपाय निश्चित आमच्याकडे आहेत। कार्यकर्त्या हा टिकला पाहिजे, मजबूतीने उभा राहिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। म्हणून दंगेकरांशी एकनाथ शिंदे साहेब स्वतः बोलतील आणि त्यावर एक योग्य तो निर्णय सुद्धा घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।